और इसको ऑफ करना है तो ये नहीं, हाँ वही ऑफ. हा उपक्रम सुरू केला आहे. युवा मंचाच्या या कार्यकर्त्यांनी रोटी बँक सुरू करून भुकेल्यांची भूक हो रहा है ना? भागवण्याचं काम हाँ, सुरू हो रहा केलं है. आहे. अकोल्यातील सिंधी बांधवांच्या प्रत्येक घरी दररोज 2 लोकांचं जेवण तयार केलं जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय सिंधी सभा युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी रोटी बँक या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात केली आहे. समाजातील गोरगरीब आणि भिकारी लोकांना दररोज अन्न पुरवण्याचं काम या युवकांनी सुरू केलं आहे. विशेष म्हणजे हे सर्व कार्य त्यांनी समाजातील लोकांच्या लोकसहभागातून केलं आहे. सिंधी बांधवांकडे तयार केलं जाणारं हे अतिरिक्त अन्न हे युवक जमा करून गरीब आणि भुकेल्यांना वाटण्याचं काम करतात. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी संघटनेच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्र परिषदेला सिंधी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तींसोबत या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे कार्यकर्ते अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचेही काम करतात. या तरुणांच्या या जगावेगळ्या उपक्रमामुळे अकोल्यात हे तरुण अनेक गरिबांचे भुकेल्यांचे अन्नदाते बनले आहेत. तर पुढल्या काळात या कामासाठी एक स्वतंत्र वाहन खरेदी करण्याचा या कार्यकर्त्यांचा मानस आहे. हमने ये रोटी बैंक जो है हमारा, ये हम काफ़ी समय से करते आ रहे हैं। जो हम ये एक भारत की पहली संकल्पना है और पहली रोटी बैंक है जो हम खाना इकट्ठा करते हैं सबसे, और हमारे यहाँ जमा होता है खाना, सब लोग लाके देते हैं हमारे रोटी बैंक में। और हमारी हट के संकल्पना जो ये है कि हम वहाँ पर जगह पे जाके खाना खिलाते हैं, ना कि हमारा कोई यहाँ पर काउंटर है, ना ही कुछ है। एक सिर्फ केंद्र है सिर्फ जहाँ पर लोग अपना खाना जमा करने आते हैं और हम वो खाना पैक करके सिस्टमेटिक जाके वहाँ पर उनको खिलाते हैं। हम जाते हैं अपना संतोषी माता मंदिर के बाहर और मुख्य रुग्णालय, मेन हॉस्पिटल, रेलवे स्टेशन, हम ये स्थान पर जाते हैं जो बेसा भूखे लोग, उनको हम जाके खाना खिलाते हैं। अकोला महानगरपालिकेत मंगळवारी राष्ट्रमाता जिजाऊ आणि